नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे आपलं स्वामी भक्ती या चॅनलमध्ये. आज आपण अशी एक कथा पाहणार आहोत जी पाहून आणि ऐकून तुमच्या मनालाही प्रसन्न वाटेल आणि तुमचा स्वामींवरती विश्वास बसेल. ही एक कथा आहे एका शेतकऱ्याची. पुढे आपण पाहणारच आहोत. व्हिडिओ कंटिन्यू करा. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांनी वाचवला एका शेतकऱ्याचा जीव. अक्कलकोटा गावाच्या जवळ एक गावात गणू नावाचा गरीब शेतकरी राहत होता. तो स्वामी समर्थांचा खूप मोठा भक्त होता. रोज सकाळी उठून तो श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत असे. कितीही काम असले तरी स्वामींचे नाव घेतल्याशिवाय तो दिवसाची सुरुवात करत नसे. एक वर्ष गावात खूप दुष्काळ पडला. पाऊसच झाला नाही. शेतातील पिके सुकू लागली. गणूची सारी आशा संपत चालली होती. गावातील लोक म्हणू लागले, यावेळी काहीच होणार नाही, सगळे नुकसान होईल. पण गणूचा विश्वास ढळला नाही. तो रोज स्वामींना प्रार्थना करत असे. स्वामी, माझे काही झाले तरी चालेल, पण माझ्या कुटुंबाला उपाशी ठेवू नका. एके दिवशी तो अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी गेला. स्वामी समर्थ त्याच्याकडे पाहून म्हणाले, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. गणूला खूप आनंद झाला. त्याने स्वामींचे चरण स्पर्श केले आणि घरी परतला. पण घरी आल्यावर परिस्थिती तशीच होती. पाऊस नव्हता आणि शेत सुकत होते. काही दिवसांनी एक विचित्र घटना घडली. आकाशात ढग नव्हते, पण रात्री अचानक जोरदार पाऊस पडला. आश्चर्य म्हणजे फक्त गणूच्या शेताच्या आसपासच चांगला पाऊस झाला. इतर भागात फारसा पाऊस पडला नाही. काही आठवड्यातच त्याच्या शेतातील पिके हिरवीगार झाली. गावातील लोक हे पाहून चकित झाले. त्यांनी गणूला विचारले, हे कसे घडले? गणू हसून म्हणाला, हे माझे नाही, स्वामी समर्थांचे कृपाशीर्वाद आहेत. पिके तयार झाली आणि त्या वर्षी गणूला भरपूर उत्पन्न मिळाले. त्याचे कर्ज फेडले गेले. घरात सुख समाधान आले. त्या दिवसानंतर गावातील अनेक लोक स्वामी समर्थांचे भक्त झाले. त्यांना समजले की संकट कितीही मोठे असले तरी श्रद्धा आणि विश्वास काही सोडू नये. मित्रांनो, या कथेला संदेश एकच आहे. जेथे सर्व मार्ग बंद होतात तिथे स्वामी समर्थांचा आशीर्वाद नवा मार्ग दाखवतो. श्रद्धा आणि सबुरी ठेवली तर स्वामी नक्की मदत करतात. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींना, जवळच्या नातेवाईकांना शेअर करा. आणखीन काही नवीन पाहण्यात उत्सुक असाल तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.